पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आगामी 2025 साठी जी मुख्य परीक्षा राज्यसेवेची होणार आहे, 29 मार्च पासून त्याची सुरुवात होईल. त्या परीक्षेकरता जे सर्व विद्यार्थी आता तयारी करतायत किंवा तयारी करतील, या विद्यार्थ्यांसमोर जे सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये हा सगळा सिलेबस कव्हर कसा करायचा. आणि त्याच्याही पलीकडे संधी खूप उत्तम आहे, खूप छान आहे, पण ती ग्रॅब कशी करायची, हातातून ही संधी गेली नाही पाहिजे, यासाठी काय करायचं. मित्रांनो, जर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही विद्यार्थी आता या मुख्य परीक्षा 2025 एमपीएससीची असणार आहेत, तर यांच्या जर आपण कॅटेगरी पाहिल्या 2025, तर एक विद्यार्थी असे आहेत की जे जुने विद्यार्थी आहेत, जे पूर्वीच्या ऑब्जेक्टिव्ह मेन्सला होते, त्यांनी त्याच प्रकारे तयारी केलेली आहे, तर त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी फार वेगळी असेल. दुसरे विद्यार्थी आहेत जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये यूपीएससीची तयारी करणारे होते, मात्र आता त्या पद्धतीने इथं उत्तीर्ण होत आहेत. आणि तिसरी कॅटेगरी आहे की जी खास या एमपीएससी राज्यसेवेचीच तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि जे आतुरतेने वाट बघत होते 2022-23 या वर्षांपासून की आम्हाला ही आता तयारी करायची आणि परीक्षा द्यायची आहे. तर यापैकी बऱ्याच जणांचा विचार केला, पण तर ह्यात तिसरी कॅटेगरी जी आहे, जे 2022-23 पासून तयारी करत होते, तर ते किमान आन्सर रायटिंग करतायत, त्यांना बऱ्यापैकी उत्तरलेखन कसं करायचं हे माहिती आहे आणि ते ह्या प्रोसेसमध्ये आहेत, तर त्यांनाही फारशी काही कॉन्टेंटची अडचण नाहीये बरं का. पण त्यांच्यासमोर अडचण कोणती आहे, ती म्हणजे प्रभावी उत्तर लेखन करणं हे कसं करायचं, या संदर्भातली अडचण त्यांची पण आहेच आहे. दुसरं, जर आपण यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला, तर यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा अशी बाब आहे की त्यांना असेल, जर एखादा दोन मेन्स दिले असतील वगैरे वगैरे असे काही विद्यार्थी असतील, तर डेफिनेटली त्यांना किमान काही बाबी माहिती आहेत, उत्तर लेखन कसं करायचं वगैरे हे माहिती आहे. पण त्यांची अडचण अशी आहे की त्यांची उत्तरं ही एमपीएससी प्रमाणे कशी लिहायची, एमपीएससी प्रमाणे आपली उत्तरं कशी बनवायची, ही समस्या त्यांच्या समोर आहे. आणि तिसरी कॅटेगरी जी सर्वात जास्त आहे यावर्षी, या येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये जर सर्वात जास्त विद्यार्थी कोण आहेत, तर हे ते विद्यार्थी आहेत की जे पूर्वी राज्यसेवा 2000 म्हणजे जेव्हा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती आणि त्यामध्ये हे सतत 2-3 मेन्स दिलेले, कोणी इंटरव्ह्यू दिलेले, असे हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. आणि या सर्वांच्या समोर समस्या ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे अजून आमचा अभ्यासच नाहीये फारसा, आणि दुसरं आमचं उत्तर लेखन सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. मित्रांनो, आपण जी आत्ता या येणाऱ्या रविवारपासून जे टेस्ट सिरीज लॉन्च करतोय आणि त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण तुमच्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, किंबहुना ते तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी सॉल्व्ह करून देईल. मग कसं होईल हे, तर यामध्ये अभ्यासासाठी लेक्चर्स किंवा त्या संदर्भातले काही तुम्हाला क्रॅश कोर्स. आता होतं काय बघा, बऱ्याच ठिकाणी जर मी एखादा क्लास लावला तर मी जाणं येणं ते 2 तास बसणं नाही, मला ते परवडणार नाहीये, कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये. दुसरं, जर मी क्रॅश कोर्सच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न केला, तोही लाईव्ह, तिथेही पुन्हा तीच अडचण आहे, शिकण्यातच माझा जास्तीत जास्त वेळ जातोय. आणि म्हणून तुमच्या उत्तरलेखन, एमपीएससी प्रमाणे उत्तरलेखन, प्रभावी उत्तरलेखन, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही आलेलो आहोत, ते म्हणजे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. आपली ही राज्यसेवेची जी टेस्ट सिरीज आहे ती सुरू होतीये, ती या 30 नोव्हेंबर पासून. आणि आपण काय केलंय, तर विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. मोफत क्रॅश कोर्स आहे सगळ्या विषयांचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सगळे लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जो टॉपिक कठीण वाटतोय तो टॉपिक तुम्ही पाहू शकता, पुन्हा पुन्हा पाहू शकता, पुन्हा त्यातून तुम्ही ते अभ्यासू शकता, संकल्पना क्लिअर होईपर्यंत. बरं, याच्यामुळे काय होईल, तुमच्या संकल्पना क्लिअर होतीलच, त्याचबरोबर वेगाने तुम्हाला तो पूर्ण करता येईल टॉपिक सगळा, आणि तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल. तिसरं, तुम्हाला तुमच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार, जर तुम्ही काम करणारे असाल, जॉब करणारे असाल, तर तुम्हाला सकाळी अभ्यास करता येईल, जॉब करणारे असाल संध्याकाळी करता येईल, गृहिणी असाल मधल्या दुपारच्या वेळेत करता येईल. व्हॉटेवर तुमची जे काही अडचण आहे
त्याच्यानुसार तुम्हाला या टॉपिक्स किंवा हे क्रॅश कोर्सचे सगळे लेक्चर्स पाहता येतील आणि हे आपण पूर्णपणे तुम्हाला मोफत स्वरूपात दिलेलं आहे. मित्रांनो, यामुळे जे UPSCची तयारी करणारे विद्यार्थी होते, जे राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे विद्यार्थी होते, त्या सर्वांचा आपण प्रश्न या क्रॅश कोर्स रेकॉर्डेड स्वरूपातला देऊन तो सोडवलेला आहे. याचा लाभ घ्या. यानुसार सगळ्या विषयांचे तुम्हाला सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्वातंत्र्य आहे. आणि एवढंच नव्हे, जर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डाऊट्स राहत असतील तर मग ही टेस्ट सिरीज सुद्धा आहे, जिथे तुम्ही शिक्षकांशी भेटणार आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही तिथे त्याचा उपयोग करून घेणार आहात. निश्चितपणे हे करा, तुम्हाला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जो टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण जे UPSCच्या विद्यार्थ्यांना अडचण आहे की महाराष्ट्र स्पेसिफिक, MPSC स्पेसिफिक उत्तर कशी लिहावेत, आपण त्याचा सराव करून घेणार आहोत. जे राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांची मूळ ही अडचण आहे की आम्ही कधी हातात पेन घेऊन आम्हाला किती वर्ष झाली माहित नाही, म्हणजे लिहिण्यासाठी तसा घ्यायचो आम्ही ते काळं करण्यासाठी, पण लिहिण्यासाठी नाही हो. मग आमची भीतीच आहे मुळात हे उत्तराला सुरुवात कशी करू, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा, जे विद्यार्थी काही गेल्या 1-2 वर्षांपासून तयारी करतायत आणि आता ह्या मेन्सला असणार आहेत, या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या उत्तरामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी सुद्धा या टेस्ट सिरीजची रचना करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजच्या अंतर्गत पहिले जर तुम्ही बघितल्या तर 10 टेस्ट ज्या आहेत ह्या सेक्शन वाईज आहेत. सेक्शन वाईज टेस्ट आहेत. सुरुवातीला इतिहास भूगोल ठेवलाय, कारण तुम्हाला ते ऑलरेडी माहिती असलेलं आहे. त्यानंतर नीती राज्यशास्त्र ठेवलाय. हे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ह्या सगळे विषय जे आहेत हे तुमचे ओळखीचे आहेत, त्यात काही तुम्हाला फार अडचण आहे असं नाहीये. मग तुम्ही अगदी आरामशीर तिथे काय करू शकता, हे कौशल्य विकसित करून घेऊ शकता की हा मला डेटा आहे, मी कसं लिहायचं आता मला ते कळतंय, माझ्या उत्तर लेखनाची सुरुवात झालेली आहे, मला ते कळतंय, आता हे तिथं होऊ शकतं. मग आपण काय केलंय, तुम्हाला अनोळखी असणाऱ्या विषयांची त्या ठिकाणी सुरुवात केली आहे बघा. जसं की नीतिशास्त्र आहे, मग निबंध लेखन आहे, भारतीय समाज, आंतरराष्ट्रीय संबंध, प्रशासन आणि सामाजिक न्याय, विज्ञान व तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा आणि पर्यावरण, आणि नीतिशास्त्रावरती परत एकदा केस स्टडीवर फोकस करून. म्हणजे बघितलं का तुम्हाला, तर सगळे पहिल्यांदा आपण काय केले, तुम्हाला फॅमिलियर सब्जेक्ट घेतले, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही लिहा, उत्तर कसं लिहावं यासाठी तुम्ही फोकस करू शकाल असं. आणि दुसऱ्या पद्धतीने इथे काय आहे, जे जे विषय तुमचे नवीन आहेत ते विषय तुम्हाला तयारी करण्यासाठी वेळ पण मिळेल आता, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जे नवीन विषय आहेत ते लिहिण्यासाठी भीती सुद्धा निघून जाईल जर सुरुवातीच्या टेस्ट तुम्ही दिल्या तर. ह्या सगळ्या गोष्टी फार विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला ही परीक्षा देता येईल. मग राहिला पुढचा भाग. मग आपण काय केलंय पुढे, ह्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्याचे पुन्हा कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट आपण ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये अगदी आपण जे क्वालिफाईंग नेचरचे आहेत मराठी आणि इंग्रजी ते सुद्धा ठेवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही द्यायचे आहेत. मराठी, इंग्रजी, त्यानंतर निबंध लेखनावर पुन्हा सेपरेट आहे, पुन्हा GS 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तिथे सगळ्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपात असणार आहेत. याची सुरुवात जेव्हा ही नोव्हेंबर एंडला, म्हणजेच काय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणूया तसं, तर तिथून जी सुरुवात होईल ती कंटिन्यू चालेल 15 मार्च पर्यंत. म्हणजेच काय की तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सगळा अभ्यास तुमचा होईल. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने नियोजन करण्याची गरज नाहीये, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याची गरज नाहीये. तुम्ही अतिशय सक्षमपणे या कोर्स सोबत जाऊ शकता आणि परीक्षेला अतिशय चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकता. बरं, पेपर पहिला 29 मार्चला जरी असला तरी तो क्वालिफाईंग नेचरचा आहे. खऱ्या अर्थाने पहिला पेपर हा एप्रिलमध्येच आहे. म्हणजे 15 मार्चला जेव्हा तुमचा शेवटचा टेस्ट सिरीजचा पेपर संपेल त्याच्यानंतर तुम्ही खूप म्हणजे अगदी 1 महिना तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही परत रिवाइज करा, तुम्ही परत त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा, ज्या सूचना तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही तिथे अप्लाय करा आणि आपल्या उत्तरामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा. तर या पद्धतीचं हे सगळं डिझाईन आहे, या पद्धतीचं हे सगळं स्वरूप आहे जे आपल्याला पुढे करायचं. या टेस्ट सिरीजमध्ये मी जसं सांगितलं तसं की एकूण 17 टेस्ट आहेत बघा. ह्या 10 GSच्या घटक निहाय आहेत आणि 7 सर्व समावेशक आहेत. आणि ह्या प्रत्येक टेस्टमध्ये म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल, पूर्व परीक्षा जेव्हा तुम्ही दिली तेव्हा तुम्हाला कळलं असेल की भलेही UPSC पॅटर्न प्रमाणे राज्यसेवा झाली असली तरी पेपर मात्र तो राज्यसेवेचाच आहे.
पेपर मात्र एमपीएससीचे हे यूपीएससी प्रमाणे नाही आहेत, त्यामुळे बिलकुल घाबरायचं कारण नाहीये. कुठेही तुम्हाला मेन्स मधले एमपीएससीचे पेपर यूपीएससीच्या काठिण्य पातळीचे असणार नाहीत, ही 100% बाब आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी लाल हिरवी पिवळी कसली म्हणाल तसली रेग आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या की इथे महत्वाचं आहे की किमान टेक्निकल चुका आपण त्या करायच्या नाहीयेत, किमान आपण त्या टेक्निकल चुका दूर करायच्या आहेत आणि आपण उत्तर लिहायचे आहेत. आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे, हे आपल्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. मग पेपर कव्हर करण्यासाठी आपण त्या हॉलमध्ये बसून पेपर लिहिणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्या 2-3 तासामध्ये आपल्याला तो वेळ लावून घड्याळ लावून त्या ठिकाणी ते लिहिणं गरजेचं आहे. जर हे करू शकला तर डेफिनेटली तुम्हाला आत्मविश्वास येऊन जाईल. प्रत्येक टेस्ट नंतर तुम्हाला मॉडेल हिंट्स आहेत. मॉडेल हिंट डिटेल स्वरूपातले आहेत. फक्त काय कर्ता क्रियापद आणि कर्म, त्यातलं फक्त कर्म ठेवलंय आम्ही. कर्ता क्रियापद आणि क्रियापद, कर्ता तर तुम्हीच आहात, क्रियापदचं काही फार महत्व नसतं. या पद्धतीने आहे. शिवाय या प्रत्येक टेस्टमध्ये अशा पद्धतीने रचना केली आहे, उत्तरांचं डिस्कशन तुम्हाला प्रत्येक टेस्ट नंतर आहेच आहे. आणि त्याच्यामध्ये रचना अशी आहे की तुम्हाला जास्तीत जास्त कसं लक्षात ठेवता येईल, तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते कसं आकर्षक बनवता येईल, हा याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे भर त्या ठिकाणी दिलेला आहे. जसं की आपण आकृत्यांचा कसा वापर करावा, डेटाचा कसा वापर करावा, कशा पद्धतीने आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं बनावं, कन्क्लुजन कशा पद्धतीने लिहावं, प्रस्तावना ह्या आपल्या कशा रेडी असल्या पाहिजेत, या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. डेफिनेटली या सगळ्या बाबींचा तुम्हाला फायदा होईल. आणि ह्या सगळ्या बाबी कशा आहेत, पुन्हा ऑन डिमांड पर्सनल मेंटॉरिंगच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे काय होतं, तुम्हाला पर्सनली हँड होल्डिंग मिळेल, तुम्हाला पर्सनली तुम्हाला शिक्षकांशी बोलता येईल, पर्सनली तुम्हाला त्या तुमच्या शंका सॉल्व्ह करता येतील आणि त्या पद्धतीने पुढे जाता येईल. आणि एमपीएससीच्या या क्षेत्रामध्ये मेंटॉरिंग म्हणजे काय आणि मेंटॉरिंगचं सर्वप्रथम जे काही तंत्रशुद्ध माध्यम आहे ते आम्हीच आणलेलं आहे, द ऑफिसरच्या प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे. या गेल्या 3-4 वर्षांचा आणि आमचा जो 15 वर्षांचा अनुभव आहे याचा मित्रांनो लाभ घ्या आणि आगामी परीक्षेमध्ये अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जा. यासाठी ही आपली जी परीक्षा आहे किंवा आपली जी टेस्ट सिरीज आहे ही आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. सविस्तर विश्लेषण असणार आहे, कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये असणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठल्याही प्रकार तुम्हाला ह्याबद्दल भेटायचं असेल, बोलायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर and subscribe our channel. The Officer, your personal mentor.